जय शिवराय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला अंदाज सांगणार आहे परिस्थिती आजच्या 26 जून पासून ते चक्क 30 जून पर्यंत ज्या भागांना घेतलं नाही किंवा जी व्याप्ती 100% अजूनही पूर्ण झाली नाही ती होण्याचा अंदाज आहे आणि ती आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। बरेचसे भाग मराठवाड्यामध्ये अजूनही घेतले नाहीत, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे। पण अनेक भाग असे आहे की जवळपास इथे 80 ते 90% भाग घेतला गेला आहे। चांगल्या पद्धतीने पाऊस त्या भागांना बरसलेला आहे। मात्र त्या भागातल्या कमेंट्स आपण आता कमेंट्स बॉक्समध्ये पाहूयात, कुठला भाग किती प्रमाणामध्ये घेतलाय, किती चांगल्या पद्धतीने बरसलाय, अशा सर्व कमेंट्स आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये पाहिजेत। आणि विनंती आहे की आता समोरील जे काही ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो तो हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय। अनेक ठिकाणी पावसाला सुरुवातही झाली। चांगल्या भागांमध्ये पाऊस मुसळधार देखील झालाय। पण महाराष्ट्राचा काही असा भाग आहे त्या भागामध्ये पावसाचं चित्र हा खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते। काही ठिकाणी पाण्याच्या थेंबाची जाडी वाढत नाही। ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात कुठल्या भागांना ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे 26, 27, 28 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपला प्रभाव किंवा आपली पाऊस पडण्याची व्याप्ती जी आहे ती पूर्ण होऊ शकते। ग्राफिकच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, आज 26 तारखेला जे प्रभाव आहेत त्यामध्ये बुलढाण्याचा काही भाग, जालन्यामध्ये अनेक ठिकाणी प्रभाव पडू शकतो। अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यातही प्रभाव आहे। तसेच नांदेड जिल्ह्यामधल्या काही भागांना चांगली व्याप्ती होण्याचा अंदाज आहे। 26 तारखेला अहिल्यानगर सह दक्षिण भागाचा समावेश आहे। ग्राफिक्समध्ये दिसत असल्याप्रमाणे वाऱ्याची जी काही क्रॉस लाईन आहे ती धुळ्यापासून नांदेडकडे अशा तिरप्या रेषेमध्ये आहे। पश्चिम पूर्व पण क्रॉसमध्ये आहे। त्यानुसार बीडमध्ये सुद्धा आज ढगांचा जमा होऊ शकतो 26 तारखेला। पण व्याप्ती जी आहे ती 27-28 नुसारच पूर्ण होण्याचा अंदाज आहे। आता हा ग्राफिकचा रडार आहे, हो जो तुम्ही पाहताय हा 27 तारखेचा आहे। पूर्व भाग जो आहे बीडचा म्हणजे लातूर परिसराकडील भाग, नांदेड, परभणी, माजलगाव पट्टे, केज, धाराशिवचा दक्षिणेकडील भाग आणि बीडचा पश्चिम शिरूर वगैरे भाग हा 27 तारखेला बऱ्यापैकी व्याप्ती देऊ शकतो। अहिल्यानगरमध्ये बदल जो आहे तो उद्या आणि आज सुद्धा 26ला चांगला होणार आहे, पण 100% कव्हर करेल अशी शक्यता कमी आहे। पण या भागातील शेतकऱ्यांसाठी ही जी काही 27 आणि 28 तारीख आहे ती चांगल्या पद्धतीने प्रभाव टाकू शकते। आज अहिल्यानगरवरती देखील प्रभाव आहे, पण 27ला आणखीन प्रभाव पडेल। बीडमध्ये देखील प्रतीक्षा ह्या 2 दिवसात संपेल अशी शक्यता आहे। मॉडेलच्या ग्राफिक्स रडार सिस्टीमनुसार या बीड जिल्ह्याला 27 तारीख प्रभावी ठरू शकते। त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचा आणि याचा देखील समावेश आहे। मराठवाड्यात देखील हा प्रभाव 27-28ला विदर्भासारखाच चांगला पद्धतीने राहू शकतो। जालन्यामध्ये सोडलेल्या गावांना देखील 28-27 ही जी काही तारीख आहे या 2च दिवसामध्ये चांगला प्रभाव पडेल। बुलढाण्यासह सोडलेल्या भागांना, नागपूरसह सोडलेल्या भागांना याचा प्रभाव चांगला असणार आहे। पण जालन्यामध्ये जवळपास 20%च भाग राहिलेला आहे। बुलढाण्यामध्ये सुद्धा 10-20%च भाग राहिलेला आहे आणि विचार करण्यात गोष्ट आहे। अहिल्यानगर 40% भाग राहिलेला आहे। सांगली जवळपास 70% भाग राहिलेला आहे। बीडमध्ये सुद्धा 65 ते 60% भाग राहिलेला आहे आणि लातूरमध्ये सुद्धा 40 ते 45% भाग राहिलेला आहे। यांना ही कव्हरिंग करण्यासाठी हा जो काही रडार सिस्टम दाखवतोय या पद्धतीनं 27 म्हणजे उद्याची तारीख आणि 28 तारखेला हा रडार पूर्ण होऊन जाईल। त्यानुसार या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र तास दीड तास पडण्याची क्षमता घेऊन येतो आहे। त्यानुसार 29-30 तारखेला उत्तरेकडील भाग म्हणजे जालन्यातल्या राहिलेल्या गावांना कव्हरिंग करेल। एकंदरीत चित्र पाहायला गेलं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 30 तारखेपर्यंत पेरण्या होतील असं स्पष्ट चित्र या ग्राफिकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। मग शेतकऱ्यांना घाई न करणं किंवा पेरणीचा सल्ला आपण जो काही दिला नाही, कारण की पावसाचं जे काही समान वितरण नाही त्या पद्धतीनं मात्र मान्सून महाराष्ट्रात बळकटी घेऊन आलाय। राज्यामध्ये एकंदरीत चित्र जर आपण पाहिले तर हा जवळपास महाराष्ट्रातला जो काही पाऊस आहे तो कमीत कमी 7 ते 8 जुलैपर्यंत माघार घेणार नाहीये। त्यामुळे राज्यातलं परिस्थिती ही चांगली आहे, चांगली सुधारणा देखील आहे आणि 27-28 तारखेपर्यंत बीड जिल्हा पूर्णपणे कव्हर होईल। दक्षिण सोलापूर 29 तारखेपर्यंत पूर्ण कव्हर होईल आणि ह्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण आहेच। विदर्भातल्या पूर्व भागांना 100% जी काही व्याप्ती आहे ती ह्या 2 दिवसातच पूर्ण होईल आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे रिपिटेशन असतं म्हणजे एकदा पडला पुन्हा पडायला पाहिजे ती सुद्धा सिस्टम याच काळामध्ये आहे। मग थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न असा
की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अजूनही चिंता करण्याची गरज नाही. विदर्भाला आणि मराठवाड्याला पावसाचं प्रमाण हे चांगलं राहील ह्या 2च दिवसामध्ये 27-28ला. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला सुद्धा 29 ते 30 तारखेपर्यंत आपला प्रभाव कव्हर करून घेऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. मग थोडक्यामध्ये आणि महत्त्वाचं, आज मराठवाड्यामधल्या पाऊस पूर्व भागाला असेल. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरला देखील पावसाचं प्रमाण आहे. बुलढाण्यातही आज पावसाचं प्रमाण आहे. मात्र 27 पासून या भागातली व्याप्ती ही चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हायला सुरुवात होईल. जय शिवराय.